साहेब मी बघतो काय करायचं ते. काय बघतो म्हणताय? ही काय छोटीशी चूक वाटली तुम्हाला? औषधांच्या बाटल्यावरची लेबल प्रिंट करता थोडे उडे ठेवून कामं करता येत नाही का? का मला मान्य आहे की आमची चूक झाली आहे, पण आता ती प्रिंटिंग मधली चूक जर हे बघा, मला मान्य आहे की आमच्याकडनं चूक झाली आहे. तुम्ही म्हणजे आय एम रिअली सॉरी फॉर इट. हे बघा, तुम्ही एक काम करा, ती सगळी लेबल्स परत पाठवून द्या. आम्ही ती सगळी आधी फोन उचला. या. हॅलो विघ्नेश, कुठे आहेस तू? आत्ताच्या आता घरी निघून ये तू. अगं मला मान्य आहे, मी नीन तुला पिक्चर पाहिला, पण शट अप विघ्नेश, मी मस्करी करत नाहीये. तू जर आता निघून नाही आलास ना तर याद राख. अगं कॅश तू काय बोलतीयस काय तू? हे बघ विघ्नेश, जर तू नाही आलास तर सगळं काही फिनिश. समजलं? हे बघ तू. अगं काय मग मुहूर्त निघणार की नाही आजचा? काळे साहेब, मी माझ्या भावाला सांगतो तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये लक्ष घालायला. ते का? तुम्ही का नाही? मला जरा अर्जंट घरी जावं लागतंय, सो प्लीज. अहो, बघितलंत ना तुम्ही कशी वागते ही कॅश. प्रत्येक गोष्टीचा गैरसमज करत असते. मी काटकसर करून घर कसं चालवायचं हे बघ. आणि कॅश ही म्हणजे नेहमी खर्च खर्च खर्च. अब जर तुम्हाला ही घरची भांडणं थांबवायची असतील ना तर ती भांडणं फक्त एकच व्यक्ती थांबवू शकते. त्या म्हणजे आमच्या सासूबाई. हो आबा. मी मीराच्या निर्णयाला साथ द्यायची ठरवली. वहिनी थँक्यू सो मच. रेडी आहेस का तू? आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? नाही, पण खरंच वहिनी, तुम्हाला खरंच कळलंय ना की या घराला सासू का हवी येते? अगदी कळले. आणि माहितीये, आजपासून मी तुझी मदत करणार आहे आपल्या सासूबाई आणायला.